येणाऱ्या नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2025 पासून देशातल्या 80 कोटी गरीब जनतेला मोठा झटका लागणार आहे। जर तुमच्याकडे कोणतेही रेशन कार्ड असेल, म्हणजे पिवळे रेशन कार्ड असेल, केशरी रेशन कार्ड असेल किंवा पांढरं रेशन कार्ड असेल, यापैकी कोणतेही एक रेशन कार्ड असेल तर हे 7 कडक नियम तुम्हाला आता लागू होणार आहेत। आता तुम्ही फुकटमध्ये घेत असलेले धान्य तुम्हाला 2025 पासून मिळणार नाही। तसेच तुमच्यासाठी 1 जानेवारी पासून 7 कडक नियम लागू केले जाणार आहेत। जर तुम्ही यामधील एक जरी नियम पाळला नाही तर तुम्हाला आता 2025 चे जे काय असेल ते वर्षभर फ्री मध्ये जे धान्य मिळत होतं तर ते धान्य फुकट मध्ये मिळणार नाही। एकदम कडक नियम लागू झाले आहेत। या 7 मधील 5 नियम कडक आहेत तर 2 नियम तुम्हाला दिलासा देणार आहेत। त्यामुळे तुम्हाला पुढील वर्षी जर मोफत धान्य मिळवायचे असेल, मोफत धान्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे 7 नियमांचं पालन नक्की करा व तुम्हाला वर्षभर जे काय असेल ते धान्य तुम्हाला फ्री मध्ये मिळवायचं असेल तर या 7 नियमांचं पालन करा व याचे नियम नक्की बघा। आता रेशन कार्ड धारकांसाठी खूप मोठी चेतावणी। आता 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डच्या बाबतीत नवीन 5 ते 7 नियम लागू होत आहेत। त्यामुळे आत्ताच वेळीच काही गोष्टी केल्या नाहीत तर रेशन कार्ड धारकांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आणि 2025 या वर्षात अजिबात धान्य तुम्हाला फुकट मिळणार नाही। मग कोणते कडक असे हे 7 नियम आले आहेत ते बघा मित्रांनो, यामध्ये एक गुड न्यूज देखील सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे, ज्यामुळे रेशन कार्ड धारकांचा खूप मोठा फायदा देखील होणार आहे। बघा मित्रांनो, तुमच्याकडे पिवळे, केशरी, पांढरे यापैकी कोणती एक जर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे। जर तुम्ही हे 7 नियम जर पाळले नाही तर तुम्हाला वर्षभर 2025 पासून नवीन वर्षापासून जे धान्य फुकट मिळतंय ते मिळणार नाही। बघा, त्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे आणि 7 नियम कोणते आलेत लक्षपूर्वक बघा। रेशन कार्डच्या अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी खूप मोठी अपडेट आता दिली आहे। आता तुम्ही या 7 नियम जर नाही पाळले तर तुमचे येणाऱ्या नवीन वर्षात फुकट मिळणारे धान्य आता बंद होणार आहे। त्यामुळे देशातील 80 कोटी जनतेला मोठी चेतावणी दिली आहे। या 7 नियमामधील काही नियम बदललेत जे 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील, ज्याचा फटका आता 80 कोटी जनतेला आणि रेशन कार्ड धारकांना होणार आहे। त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन वर्षात फुकट धान्य मिळवायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आता हे 7 नियम तुम्हाला पाळणं गरजेचं आहे। कोणकोणते नियम आलेत बघा। जर तुम्ही रेशन कार्ड धारक असाल आणि तुम्ही रेशन दुकानातून गहू, तांदूळ जे काय असेल ते फुकटमध्ये मिळवत असाल तर तुमच्यासाठी आता हे महत्त्वाचं आहे 7 नियम पाळणं। जर तुम्हाला वर्षभर फुकटमध्ये जे काय असेल ते रेशन धान्य मिळवायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। आता आपण रेशन कार्डच्या संदर्भात 1 जानेवारी पासून कोणत्या नियमामध्ये मोठे बदल होणार आहेत ते समजून घेऊयात आणि यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल की जेणेकरून तुम्हाला कुठलाही फटका बसणार नाही। तुमचं रेशन कधीच धान्य जे काय असेल ते रेशन धान्य गहू, तांदूळ हे कधीच बंद होणार नाही। यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते पण सांगतो। तसेच तुम्हाला नवीन वर्षात जे काय असेल ते तुम्हाला नवीन वर्षात वर्षभर रेशन धान्य कसे मोफत मिळत राहील, कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कोणतं काम करायचं आहे ते पण तुम्हाला आता इथे समजणार आहे। तसेच यामध्ये जे 5 तुम्हाला सांगतो 7 कडक नियम लागू केले आहेत। तुम्हाला माहिती आहे आता 7 कडक नियम लागू केले जाणार आहेत, त्याचे पालन आता तुम्हाला करावेच लागणार आहे, तरच तुम्हाला वर्षभर मोफत धान्य दिले जाणार आहे। 7 कडक नियम आहेत, कारण आता 2025 पासून हे नियम लागू करण्याचं कारण म्हणजे जे कोणी रेशन कार्डवर जे कोणी चुकीच्या पद्धतीने रेशन घेत होतं त्यासाठी हे 7 कडक नियम लागू केलेत। कोणते नियम आहेत लक्षपूर्वक बघा। तुम्ही व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, कारण हे 7 नियम तुम्ही जर नाही पाळलं तर तुम्हाला आता हे रेशन धान्य मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे दर महिन्याला प्रत्येक घरामध्ये कुटुंबाला प्रति माणसाप्रमाणे 5 किलो धान्य मोफत पुरवलं जातं, पण आता मात्र 1 जानेवारी 2025 पासून नियम बदलले जाणार आहेत। आता इथून पुढे काही रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन बंद केले जाणार आहे। मोफत रेशन तुम्हाला आता मिळू शकणार नाही। मग यासाठी तुम्हाला हे 7 नियम पाळायचे आहेत आणि हे मोफत रेशन धान्य मिळवण्यासाठी एक काम करावे लागणार आहे। हे जर काम केलं नाही तर तुम्हाला नवीन वर्षात मोफत जे काय असेल ते धान्य मिळणार नाही। बघा, सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। जर तुम्ही मोफत धान्य घेत असाल तर तुम्हाला धान्य वर्षभर 2025 चे वर्षभर मोफत पाहिजे असेल तर तुम्हाला 7 नियम कोणते आलेत लक्षपूर्वक बघा, कोणते नियम आहेत बघा। तसेच यामध्ये 7 कडक नियम लागू केले आहेत। आता गरीब कुटुंबातील लोकांना
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार मोफत धान्य दिले जातं। कोरोना काळात अंत्योदय आणि केसरी रेशन कार्ड धारकांना आता राशन मोफत देण्यात येत आहे, परंतु याची जी काय मुदत आहे ती पुढे 5 वर्ष लांबवली आहे, तुम्हाला पण माहित आहे। यानुसार आता देखील भरपूर कुटुंबांना राशन मोफत मिळत आहे, पण आता नवीन वर्षापासून म्हणजेच 2025 पासून यामध्ये आता मोठा बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। अपात्र जे रेशन कार्ड धारक आहेत बघा, सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे, कारण आता नवीन वर्ष ते 2025 यामध्ये काही बदल केलेले आहेत। 7 नियम लागू केलेत। तुम्हाला जर 7 नियमांचं पालन नाही केलं तर पुढील वर्षी 5 वर्ष तुम्हाला मोफत धान्य मिळणार नाही। मोफत धान्य जर तुम्हाला मिळवायचं असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, तुम्हाला हे नियम सांगतो। तुम्हाला हे नियमांचं पालन केलं तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। बघा, म्हणजेच असे कुटुंब आहेत ज्यांची उत्पन्नाची मर्यादा खूप जास्त आहे, त्यांची परिस्थिती गरीब नसताना देखील ते रेशन कार्डवर धान्य घेत आहेत। मग आता त्यांच्यासाठी पण कडक नियम लावले आहेत आणि तुम्ही सामान्य रेशन कार्ड धारकांसाठी पण कडक नियम कोणते लावले आहेत ते बघा। यामध्ये तुम्हाला आता हे काम करावे लागणार आहे, तरच तुम्हाला नवीन वर्ष जे काय असेल ते वर्षभर मोफत धान्य मिळणार आहे। कोणतं काम आहेत बघा, 7 कडक नियम आलेत। 7 कडक नियम मधील 5 कडक नियम आहेत, तुम्हाला 2 दिलासादायक निर्णय आहेत। बघा, रेशन कार्ड धारकांना महत्त्वाचा अलर्ट आहे बघा। कोणता बघा, आता रेशन कार्डवर लागू केलेले 7 नियम तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे। जर तुमची आर्थिक परिस्थिती सांगितलेल्या या निकषांच्या आतमध्ये असेल किंवा त्याच्यावर जात असेल तर तुम्ही अडचणीत आता येऊ शकता। तुम्ही घेतलेल्या रेशन धान्य म्हणजेच अगदी 30 ते 35 रुपये किलोने तुमच्याकडून वसूल सुद्धा पैसे केले जाऊ शकतात। तुमच्यावर मोठी कारवाई सुद्धा होऊ शकते। तर रेशन कार्ड धारकांना हा नियम आता जो लागू होईल तो आता फार महत्त्वाचा आहे। म्हणजेच यामध्ये रेशन कार्ड धारक आहेत बघा, रेशन कार्ड धारक आहेत, तुम्ही जर महिन्याला जे काय असेल ते फुकटमध्ये धान्य घेत असाल तर तुमच्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत। तुम्हाला वर्षभर फुकट धान्य जर पाहिजे असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कोणत्या अटी आहेत, कोणते नियम बदलले आहेत। 5 नियम दिलासा कडक आहेत, 2 नियम जे काय असेल ते तुम्हाला दिलासा देणार आहेत। 7 नियमामधील 5 कडक जे काय नियम आहेत आणि 2 नियम दिलासा देणार आहेत, तुम्हाला आनंद देणार आहेत। बघा कोणते नियम आहेत बघा, आता ज्या रेशन धारकाने म्हणजे ज्याने स्वतःच्या उत्पन्नातून 100 वर्ग मीटरचा फ्लॅट किंवा घर जर खरेदी केले असेल तर तो रेशन कार्ड त्याने घेऊ नये। बघा, जर तुम्ही सावकार असाल, जर 100 वर्ग मीटरचा प्लॉट तुमचा जर असेल तर तुम्ही रेशन कार्ड घेऊ नये किंवा त्याने कुठलेही फुकटचे रेशन आता घेऊ नये। जर ते सापडलं तर त्याच्यावर कारवाई होणार आहे। त्यानंतर जर 4 चाकी गाडी असेल, ट्रॅक्टर असेल, बंदुकीचं लायसन्स असेल तरी देखील तुम्ही रेशन जे घेत आहात तर त्यासाठी तुम्ही अपात्र आहात। तुम्ही तुमचं रेशन कार्ड कोणतंही असू द्या ते तुम्ही तहसील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयामध्ये आत्ताच्या आत्ता सरेंडर करावं, तिथे जमा करावं असं आवाहन आता महत्त्वाचं सरकारकडून करण्यात आलंय। बघा, लक्षात ठेवा, तुम्ही यामध्ये बंदुकीचं लायसन, तुमच्याकडे ट्रॅक्टर सोडून 4 चाकी गाडी, 100 वर्ग मीटरचा फ्लॅट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता तुमचं रेशन कार्ड तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये जमा करून यायचं आहे, नाहीतर तुमच्यावर कारवाई होणार आहे। बघा, आणि कोणते नियम आहेत बघा, 2025 पासून तुम्हाला नवीन कडक नियम लागू करण्यात येणार आहेत बघा। अन्यथा प्रत्येक किलो घेतलेल्या राशनचे पैसे तुमच्याकडून वसूल करून कडक कारवाई करण्यात येईल। किंवा गावामध्ये जर वर्षाला 2 लाख आणि शहरात वर्षाला 3 लाख रुपये जर तुम्ही पगाराच्या माध्यमातून कमवत असाल तर तुम्ही देखील रेशन घेण्यासाठी पात्र नाही आहे। त्यामुळे तुम्ही तुमचं रेशन कार्ड हे तलाठी किंवा तहसील कार्यालयात जमा करायला पाहिजे। तर आता सांगितलेल्या 4 नियमामध्ये एकही गोष्टीमध्ये जर तुम्ही दोषी आढळून आलात तर तुमचं रेशन कार्ड रद्द होईलच, पण तुमच्यावर मोठी कारवाई देखील होईल। बघा, तुम्हाला माहित असेल, जर तुम्ही गावाच्या ठिकाणी असाल तर तुम्हाला जे काय असेल ते तुम्हाला सांगितले किती, वर्षाला 2 लाख, शहरात असाल तर 3 लाख, यापेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला रेशन धान्य मिळणार नाही। तरी पण तुम्ही रेशन घेत असाल, आम्हाला कोण काय करणार आहे म्हणून रेशन घेत असाल तर तुमच्यावर आता मोठी कारवाई होणार आहे। बघा, आतापर्यंत जे काही तुम्ही धान्य मोफत घेतलं, जर तुम्ही असे असाल, वर्षाला तुमची गावाकडे उत्पन्न 2 लाखाच्या वर असेल आणि तुम्हाला शहराकडे 3 लाखाच्या वर उत्पन्न असेल आणि तुम्ही मोफत धान्य आता घेतलं असेल, बघा त्यांच्यावर काय होणार आहे, त्या धान्याचं 28 रुपये प्रति किलोने तुमच्याकडून आता दंड वसूल करण्यात येईल। तर ही होऊ शकते मोठी कारवाई।
आता दुसरा महत्त्वाचा जो बदल म्हणजे 1 जानेवारी पासून होणार आहे ते म्हणजे रेशन कार्ड धारक तुमचं जे काय असेल ते रेशन कार्डाचं धारक जे कार्डची लिंक करण्याविषयी हा नियम आहे। बघा 31 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे। त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, रेशन कार्डचं ई-KYC करणं आता बंधनकारक करण्यात आले। कदाचित तुम्ही ई-KYC केली पण असेल तरी पण जे केलं नाही त्यांच्यासाठी सांगतो, जर हे नाही केलं तर नवीन वर्षात तुम्हाला कोणतीही सुविधा मिळणार नाही। तुमचं मोफत धान्य जे होतं ते धान्य बंद होणार आहे। मग आता रेशन कार्डची आधार लिंकिंग का करावं लागतं? सगळेच म्हणतात ई-KYC करा, ई-KYC करा, आधार कार्डला लिंक करा। तर हे काय करायचं आहे बघा, नेमकं सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, कारण काय बघा बऱ्याच वेळा जे काही लोक आहेत त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आहेत। तुम्हाला माहित असेल अनेक लोकांकडे 2-3 रेशन कार्ड आहेत, तुम्ही बघितला पण असणार। तसे रेशन कार्ड आहेत म्हणजे एखाद्या व्यक्ती एखाद्या गावी राहत असेल, तो तिथून ट्रान्सफर होऊन दुसरीकडे गेला तर मागच्या गावचं रेशन कार्ड असतं तो पुढच्या गावात रेशन कार्ड नवीन काढून घेतो आणि मग एकाच व्यक्तीला जास्त धान्य त्या ठिकाणी दिलं जात नाही। बघा एकाच ठिकाणी त्या गरीब जे लोक असतात त्यांना धान्य मिळत नाही। बघा अशा वेळी धान्य कमी पडते, त्यामुळे गरजूंना धान्य दिलं जे काय असेल ते दिलं जात नाही, मिळत नाही। त्यामुळे आधार कार्ड लिंकिंग हे करणं आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही ई-KYC करून घ्या, नाहीतर तुम्हाला रेशन कार्ड जे काय असेल ते पुढील 2025 पासून बंद होणार आहे। ही होती महत्त्वाची अपडेट। मित्रांनो अपडेट कशी वाटली तुम्हाला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।